नमस्कार, आम्ही श्री तिलोक जैन विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहोत। आम्ही विकसित भारत अंतर्गत प्रदूषण एक समस्या हे मॉडेल तयार केले आहे। भारतामध्ये औद्योगिक क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजेच कारखान्यामुळे खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होते। जसे की कारखान्यातून निघणारा धूर, कारखान्यातील दूषित पाणी ते नदीपात्रात सोडले जाते। कारखान्यातून निघणारा धूर यामुळे अवकाशातील ओझोनचा थरही कमी झाला आहे व त्यामुळे वृद्ध व्यक्तींना श्वसनास त्रास होतो व ते मृत्युमुखी पडतात। त्यामुळे कारखान्यातून निघणारा धूर हा त्यांनी शुद्ध करून बाहेर सोडावा किंवा पर्यावरण स्नेही असे इंधने त्यांनी कारखान्यात वापरावे। त्यातून निघणारे दूषित पाणी हे त्यांनी प्रक्रिया करून पुनर्वापर करावा किंवा मग ते नदीपात्रात सोडावे। आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 2 चाकी 4 चाकी अशा वाहने चालवले जातात। त्यासाठी पेट्रोल डिझेल अशी इंधनं वापरली जातात। पेट्रोल डिझेल ह्या इंधनांचे साठे भविष्यात संपुष्टात येतील, त्यामुळे आपण इलेक्ट्रिक बाईक वापराव्यात। इंधनाच्या बाईकमधून निघणारा धूर हा पिकांवर बसून पिकांची नासाडी होते व त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाही। त्यामुळे आपण जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बाईक वापराव्यात। भारतामध्ये शहरातील निघणारा कचरा हा मैदानावर आणून टाकला जातो, ते मुके जनावरे खाऊन मृत्युमुखी पडतात। तो कचरा आपण मैदानावर न टाकता तो वीज निर्मितीसाठी वापरून त्यातून कच्चा माल हा रस्ते निर्मितीसाठी वापरावा, जेणेकरून प्रदूषणही कमी प्रमाणात होईल व त्याचा मुख्य प्राण्यांना त्रास होणार नाही व सजीवांनाही त्रास होणार नाही। आपल्या भारतामध्ये प्रदूषण ही खूप मोठी समस्या बनली आहे, त्यासाठी आम्ही हे मॉडेल तयार केले आहे। धन्यवाद।